दादांच्या आणि आमदार साहेबांच्या उपस्थितीत आज कल्याण डोंबिवली मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांचं मनापासून स्वागत। यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य सहकारी कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या सर्वांचे काम करणारे असंख्य पदाधिकारी यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी झाला। जी विचारधारा घेऊन अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल गौरवशाली पद्धतीने होत असताना आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सामूहिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून घेतला आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारावरती आम्ही काम करण्याचा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। याच्यावरती महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं। आज राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ काम करणारे असंख्य नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, त्याचा मला प्रदेशाध्यक्ष म्हणून मनापासून आनंद आहे। मुर्शिदाबाद का दौरा करने वाले हैं, मतलब हिंदुओं के घर जल गए, हिंदुओं को जो है पूरा गांव छोड़कर जाना पड़ा। अब जो है ममता सरकार चाल रही है। देखिए, पश्चिम बंगाल में ममता दीदी की गवर्नमेंट कई सालों से वहाँ है। वहाँ जो हो रहा है वो देश के लिए अच्छा नहीं है। उसके बारे में सुप्रीम कोर्ट में भी कुछ अपील दर्ज किए गए हैं। केंद्र सरकार जो कि पश्चिम बंगाल में चल रहा है उसके बारे में हस्तक्षेप करना चाहिए। मला या घटनेची पूर्णपणाची माहिती या ठिकाणी नाही, परंतु ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्यावेळेला केंद्र सरकार सतर्कपणाने भूमिका त्या ठिकाणी घेत असते। यापूर्वी शेजारच्या काही बाह्य शक्तीने देशाच्या वरती ज्यावेळेला अछाबीचा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने त्याचं चोख पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। अशा या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो। एक असं आहे, काही रयत शिक्षण संस्था किंवा याच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये जी काय प्रगती करायची या संदर्भातला त्या बैठक होत्या। मी वारंवार स्पष्ट केलं आणि आजही स्पष्ट करू इच्छितो आहे की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती आधारित अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। अमितभाईंनी आम्हाला मार्गदर्शन केलं। महाराष्ट्रातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती 41 आमदार घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित करत शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे एनडीएची वाटचाल आमची भविष्यामध्ये चालू राहणार आहेच। मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल ही एनडीएचा घटक म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या बातम्या येतात त्याच्यामध्ये काय फारसा अर्थ असं मला स्वतःला काय वाटतं। एक असं आहे, मी राजकीय भूमिका मांडतो। मी पक्षाचा अध्यक्ष आहे। पक्षाची राजकीय भूमिका जी पक्षांनी सामुदायिकरित्या घेतलेली आहे, ज्यावरती महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले, त्या भूमिकेच्या आधारितच पक्षाची उद्याची वाटचाल ही राहणार आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतर रोहित पवार म्हणतात की सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं। एक असं आहे की आपण गल्लत करता कामा नये। कुटुंब आणि राजकारण भिन्न आहे। आज एक राजकारणामध्ये विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन आम्ही सर्वांनी वाटचाल करण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयाच्या अनुषंगानेच आमची पुढची उद्याच्या भवितव्याची राजकीय वाटचाल सुरू राहणार आहे। नाही, मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष असतो त्याला व्यक्तिगत भूमिका नाही। पक्ष आणि पक्षाची भूमिका हीच माझी व्यक्तिगत भूमिका आहे आणि पक्ष ज्या पद्धतीने आज वाटचाल करतोय त्याचं दृश्य स्वरूपामध्ये तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात।
इतक्या मोठ्या प्रमाणावरती बुजुर्ग नेत्यांचा पक्षामधला प्रवेश याचा अर्थ आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या भूमिकेच्या सोबत राहण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. त्यांना सोबत घेऊन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून वाटचाल करणार आहोत. सर, राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे. उद्या आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम होणार आहे का? ते आता जी घटना मला या ठिकाणी कळली, आम्ही जरूर या विषयावरती चर्चा करून निर्णय घेऊ. त्यात 4 महाराष्ट्रातले देखील आहेत. ते मी मगाशी म्हटलं की ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात चोख पद्धतीने उत्तर द्यावं अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. ते दिलं जाईल याच्यात संदेह असण्याचं काही कारण नाही. परंतु अशा घटना घडत असताना दुर्दैवाने महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी होते. ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत खूप वेदनादायी घटना आहे. सर, आपल्याच पक्षातील आमदार झिशान सिद्दीकी यांना 3 मेल आलेले आहेत धमकीचे. मात्र आपल्या वडिलांची जशा पद्धतीत हत्या करण्यात आलेली आहे तशीच त्याची देखील घटना. संपूर्ण कुटुंब जे आहे ते सध्या हादरलेलं आहे. पक्षाच्या वतीनं जशा पद्धतीत याची दखल घेतली जाईल. पक्षाच्या वतीने या घटनेची गंभीर दखल आम्ही घेणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याशी मी राष्ट्रीय अध्यक्ष दादा प्रफुल्लभाई आम्ही आजच बोलू आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाचं संरक्षण सिद्दीकी कुटुंबियाला दिलं गेलं पाहिजेच. त्याचबरोबर ती ज्यांनी मेल पाठवला असेल त्याचाही पूर्णपणाचा तपास करून दोषींच्या वरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. भोर मतदारसंघात तुमच्या विरोधात जे लढले होते संग्राम थोपटे त्यांनाच आता भाजप जवळ करते, त्यांना पक्ष प्रवेश सुद्धा दिलेला नाही. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला आपापला पक्ष पाठवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये आमची हरकत असतं काही कारण नाही. शेवटी सगळी गोळाबेरीज महायुतीमध्ये होत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. नाही असं मी मानत नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा जे प्रवेश होत आहेत किंवा यापूर्वी सुद्धा झाले, आम्ही सर्वांनी मिळून आता महायुती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तटकरे साहेब, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटा विकण्याच्या सध्या राज्यामध्ये सुळसुळाट पाहायला मिळतो. सोशल मीडियातून अशा व्हिडिओ ज्या आहेत त्या तयार करून पाठवल्या जातात. बनावट नोटा या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारने चौकशी करावी आणि या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. सर, वक्फ बोर्ड के विरोध के नाम पर देश में राज्य में दंगा किया जा रहा है, दंगा फैलाया जा रहा है. ऐसे जिहादी मानसिकताओं को क्या कहना चाहेंगे, क्या संदेश देना चाहिए? केंद्र सरकार इसके बारे में पूरी ध्यान रखकर काम करती है. ऐसी घटनाएं होनी नहीं चाहिए. इसके लिए जो कुछ केंद्र सरकार कदम उठाएंगे उसके लिए सबने साथ देना आवश्यक है. ठाकरे आहेत त्याच्यामुळे त्यापेक्षा अधिक न बोलणं तटकरेंनी बरं. त्यांच्या परदेश दौऱ्याशी मला माहिती नाही आणि मी घेण्याचा प्रयत्नही करणार नाही. शेवटी प्रत्येकाला व्यक्तिगत जीवन असतं, त्या पद्धतीने प्रत्येकजण वाटचाल करत असतो.